कोलांटिवमध्ये एक बातमी तुम्हाला सांगायची आहे. बातमी अशी होती की रॉबर्ट किओसकी हा लेखक एक पुस्तक होतं, रिच डॅड अँड पुअर डॅड. रिच डॅड अँड पुअर डॅड. की त्या पुस्तकामध्ये असं होतं की पैसे कमवणे आणि संपत्ती कमवणे हे कशावरती अवलंबून असतं, तर तुमच्या मानसिकतेवरती. रॉबर्ट किओसकी यांच्या बातमीमध्ये एक दिसलं की $1 अब्ज कर्ज घेतलं. $1 अब्ज कर्ज. ओके. त्यांनी संपत्ती केली, पण काय केलं, ते कर्ज घेऊन केली. अरे, कर्ज घेऊन $1 अब्ज करून त्यांनी गुंतवणूक केली, प्रॉपर्टी केली. का बिंदास माणूस आहे. म्हणजे आज आपण 1000, 500, 2, 10, 15-20 लाखाचं कर्ज घ्यायला घाबरतो. ह्या माणसाने $1 अब्ज कर्ज घेऊन गुंतवणूक केली, ते सो रिअल इस्टेटमध्ये. आणि त्या रिअल इस्टेटमध्ये जेव्हा त्याने कर्ज घेऊन गुंतवणूक केली, त्याची किंमत त्याच्यापेक्षा जास्त डबल आहे म्हणतात. मला त्या माणसाचं, रॉबर्ट किओसकीचं प्रचंड कौतुक वाटलं यार. माणूस असावा तर बिंदास असावा. आईला कर्ज घेतलंय ना, तर कर्ज घ्यायचं, पण त्या कर्जाचा विनियोग हा कसा करायचा हे त्यांनी आपल्याला शिकवलं. यांनी आपल्याला शिकवलं. कारण काय की नुसतं कर्ज घेऊन घाबरायचं नाही, त्या कर्जाची गुंतवणूक करायची आणि ती गुंतवणूक अशी करायची की ती गुंतवणूक डबल होईल. मित्रांनो, मला व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं आहे की तुम्ही कर्ज घ्या, पण त्या कर्जाचा बरोबर विनियोग करा, गुंतवणूक करा आणि ते कर्ज डबल कसं होईल ह्याचा विचार करा. मी रॉबर्ट किओसकीचा सलाम करतो की $1 अब्ज कर्ज घेऊन हा माणूस मस्तपैकी जिवंत आहे, आनंद व्यक्त करतो आहे आणि ही इज व्हेरी हॅपी पर्सन. आय स्वेअर आपल्याला आवडला. नमस्कार. ह्याच्यावरती मी टिप्पणी करू शकतो. धन्यवाद.